नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. लातूरच्या निलंगा इथं आज कोळी समाजाकडून दंडवत घेत आंदोलन करण्यात आले. दरम्यान कोळी नोंदणीवरून दिलेले जात वैधता प्रमाणपत्र रद्द न करता रक्तनात्याचा GR लागू करावा. तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असलेले तात्काळ थांबवण्यात यावे. आदिवासी संचालक के. गोविंद गारे व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या निकषानुसार समान न्यायाने विस्तारित क्षेत्रातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीला जात वैधता प्रमाणपत्र द्यावे. 1950 पूर्वीचा पुरावा व रक्तनात्यातील पुरावा न मागता मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीला जात प्रमाणपत्र देण्यात यावे. अनुसूचित जाती व OBC समाजासाठी काढण्यात आलेले रक्तनात्यातील शासन परिपत्रक अनुसूचित जमातीला तात्काळ लागू करावे. यासह विविध मागण्यांसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत दंडवत घेत कोळी समाजाकडून आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाजावर अन्याय होतो. मराठवाड्यामध्ये विशेषतः बालाघाटचा डोंगर आहे, गोदावरीचा जो भाग आहे, या भागामध्ये महादेव कोळी मोठ्या प्रमाणात, मल्हार कोळी मोठ्या प्रमाणात असल्याच्या नोंदी आहेत. निजाम गॅजेटमध्ये नोंद आहे. 1921, 1931, 38च्या जनगणनेमध्ये सुद्धा नोंद आहे. आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस सेन्ससच्या नोंदी केल्या जात होत्या त्यावेळेस कोळी ही मुख्य जमात म्हणजे मोठा समूह असल्यामुळं त्याच्या उपगट नोंदी करू नका, जसे की महादेव कोळी मल्हार कोळी अशा नोंदी करू नका. मुख्य जमात म्हणजे मोठा समाज असल्यामुळं मुख्य जमात अशी नोंद केली. परंतु हे सरकार आम्हाला जातीचे प्रमाणपत्र देत नाही. दिलेलं प्रमाणपत्र जात पडताळणी समिती अवैध करते आणि आम्हाला माननीय उच्च न्यायालयामधून न्याय मिळतो. मित्र हो, एवढा मोठा अन्याय आहे. 25 आमदार पाडवी, तडवी, भिल्ल, त्याच्यानंतर नरहरी झिरवळ हे गुजरातमधून आलेले आहेत आणि दुसऱ्या राज्यामधून येऊन या आदिवासीच्या खात्यावर या आमदारांनी 25 लॉबीच्या आमदारांनी कब्जा केलेला आहे. आणि माझा इशारा आहे, जर आम्ही बोगस आहोत आणि आम्हाला तुम्ही जर न्याय देत नसाल तर आमची लोकसंख्या वगळा. आमची लोकसंख्या जर वगळली तर 14 आमदार आणि 2 खासदार कमी होतात आणि त्यांचं राजकीय सिंहासनसुद्धा उद्ध्वस्त होतं. म्हणून यापुढं आमचं तीव्र आंदोलन. आम्ही समाज हा गप्प बसणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जर या सरकारनं आमचा प्रश्न नाही सोडवला तर आम्ही औरंगाबादच्या कमिशनर कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा संपूर्ण समाजाच्या वतीनं आम्ही करणार आहोत. 75 वर्ष झाली आम्ही महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरी कोळी या मराठवाड्यात या महाराष्ट्रामध्ये राहत असतो. गेल्या अनेक वर्षापासून आमच्यावर सातत्यानं अन्याय होत आला आहे आणि हा अन्याय आम्ही सहन न करत असताना वेळोवेळी आम्ही आंदोलन करत आलो. परंतु सरकार मात्र आमच्याकडे देत नाही आहे. आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न आहे. आम्ही महादेव कोळी आहोत, जात वैधता होत नाही. वडिलाला भेटली तर मुलाला भेटत नाही. आत्ताच असणारं आपण पाहिलात की आम्ही हे 4थं 5वं आंदोलन करत आहोत. ह्या असल्या उन्हामध्ये, तापत्या उन्हामध्ये जमिनीवर आम्ही दंडवत घेत आहोत. डॉक्टर बाबासाहेबांनं संविधानात दिलेला आम्हाला असणारा अधिकार आहे, त्या अधिकाराला आमच्यापासून हिसकावून घेतलं जातं. आम्हाला असणारं भोगस म्हणलं जातं. 25 आमदार आमच्या विरोधामध्ये, 4 असणारे खासदार आमच्या विरोधामध्ये ट्रायबल एरियातले आहेत. आम्ही महादेव कोळी खरे आहोत. जर त्यांना खरोखरच आम्ही महादेव कोळी आहोत का नाही हे जर त्यांना जर म्हणायचं असेल तर त्यांनी समोरासमोर यावं आणि असणारं आमच्यासमोर 2 हात करावं. त्या टायमाला त्यांना आम्ही खरे महादेव कोळी आहोत हे त्यांना त्यावेळेस समजमध्ये येईल. आणि म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन करत आहोत. आणि हे आंदोलन करत असताना मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. इथं मुलं इंजिनिअरिंगला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जात नाही. व्हॅलिडिटीची अट लावली जाते. याच्यासाठी आम्हाला पुन्हा कोर्टामध्ये जावं लागतं. आणि कोर्टामध्ये गेलं असताना 12 तासाच्या आत आम्हाला असणारं वैधता माननीय न्यायालय देत असतं. परंतु हेच समिती मात्र हेच असणारे आदिवासी आम्हाला विरोध करतात, आम्हाला देऊ देत नाहीत. म्हणून आम्ही असणारं आजचं आंदोलन या ठिकाणी करत आहोत. आमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळालं पाहिजे. आम्ही असणाऱ्या डोंगरामध्ये राहणारी कुळी आहोत. आम्ही असणारं या ठिकाणी डोंगरदऱ्यामध्ये त्या असणार नळदुर्गापासून त्या गोदावरीच्या पट्ट्यापर्यंत आमचा महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे समाज राहतो. आम्ही कोस्टल एरियातले मध्ये नाही आहेत. आम्हाला असणारं कुळी नाव लागले गेलं. बोलवत असताना कुळी या नावानं आवाज दिलं जातं. कोण महादेव कोळी किंवा मल्हार कोळी असं कोण बोलवलं जात नाही. म्हणून आमच्या TCला कुळी नोंद झालेली आहे. आणि कुळी नोंद असताना सुद्धा देखील आम्हाला महादेव कोळी प्रमाणपत्र द्यावं ही आमची मागणी आहे. तेरणा पात्रामध्ये आम्ही 1 ऑगस्टमध्ये आंदोलन केलो. ह्यात SDO साहेबासोबत आमची चर्चा झाली. पुढचा काय इशारा असणार आहे? आमचा असणारा
या ठिकाणी जर आमचं हे असणारं मागण्या मान्य जर होत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन स्वतःचं जर या ठिकाणी रक्त सांडण्याची पाळी आली तरीसुद्धा देखील आम्ही ते करणार आहोत. मुंडकं जरी आम्हाला या ठिकाणी कापून ठेवायची पाळी जर सरकारनं आणलं तर या ठिकाणी मुंडकं या सरकारच्या दरबारात आम्ही ठेवणार आहोत. इतकापर्यंत आमचा असणारा या ठिकाणी त्रास झाला आहे. म्हणून सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा अंगावर राखेल टाकून पेट्रोल टाकून ह्या असणाऱ्या SDO समोर किंवा असणाऱ्या त्या समितीसमोर असणारं आत्मदहनसुद्धा करणार आहोत. हे चंद्रास नलमेलचं वाक्य आहे. माझा हा गरीब समाज, ह्या समाजाला आम्ही फसवू शकत नाही. माझा समाज या ठिकाणी आज आंदोलन करतोय. या ठिकाणी असणारा हा समाज ह्या उन्हामध्ये असणारा तापत्या उन्हामध्ये धगधगत्या उन्हामध्ये हा समाज उभा टाकला आहे. परंतु हरामखोर सरकार आम्हाला दुर्लक्ष करतं आहे, आम्हाला भोगस म्हणलं जातं आहे. आम्ही महादेव कुळे आहोत. महादेव कुळे एक प्रसिद्ध आहे. धन्यवाद. माझं शिक्षण 12वी पास झालेलं आहे. आता मी कॉलेजसाठी ॲडमिशन घेतो आहे, पण माझं ॲडमिशन होत नाही व्हॅलिडिटीमुळं. आणि माझं आता ओपनमधून ॲडमिशन झालेलं आहे, व्हॅलिडिटी भेटत नाही. आमची विनंती आहे सरकारला एवढीच की आम्हाला व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट करून द्यावे, मान्य आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.